बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथाकार नंदू साळोखे लिखित एक कथा, वाड्याची सावली. विठ्ठलाच्या देवळाबाहेर रामासह सारे गावकरी कानात प्राण आणून आतून येणाऱ्या बऱ्या वाईट बातमीची वाट पाहत होते. भाऊंना हृदयाचा दुसरा झटका आला होता. रामानं डॉक्टर आणून भाऊंना तपासायला लावलं होतं. भाऊ निश्चित होऊन पडले होते. आत डॉक्टर तपासित होते. सारे देवळाबाहेर गर्दी करून थांबले होते. काय बरं वाईट होतं की काय याची साऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दाटून आली होती. साऱ्या गावाचा आधारस्तंभ रामाचा देव आज अखेरच्या घटका मोजत होता. उभं आयुष्य चंदनासारखं झिजवून इतरांचं जीवन सुगंधित करण्यात ज्यानं धन्यता मानली तोच आज वैकुंठाच्या वाटेनं चालला होता. नारायण विठ्ठलपंत जोशी म्हणजेच गावातील देव माणूस. पण सारा गाव त्यांना भाऊ म्हणत असे. भाऊंच्या पूर्वजांच्या 4 पिढ्या ह्या गावात झाल्या. कोकणातून आलेलं हे ब्राह्मण घराणं. भाऊ मोठा सात्विक माणूस. गावात देवधर्म असो, लग्न कार्य, पूजा अर्चा, सत्यनारायण काहीही असो, भाऊंना अग्रमान असं. भाऊंच्या सर्व गुणांना शोभेल अशीच त्यांना पत्नी लाभली होती, जानकी माई. सर्वगुण संपन्न असलेली, साऱ्या गावाची माऊली. गावाचं नशीब मोठं थोर म्हणून त्यांना भाऊ माईंसारखी रत्न गवसली होती. गाव तसं छोटंसं खेडच, आईच्या कुशीत विसावल्या तान्हुल्यासारखं डोंगराच्या कुशीत विसावलेलं. इथं विठ्ठलाच्या कृपेनं आणि भाऊ माईंच्या आशीर्वादानं कशाचीही उणीव नाही. सारं काही जिथल्या तिथं आहे. गावाच्या मध्यभागी भाऊंचा चौसोपी वाडा. कोंबडीनं आपल्या पिल्लांना मायेच्या पंखाखाली घ्यावं तसा साऱ्या गावाला मायेची ऊब देत डौलानं उभा आहे. वाड्यासमोर सुंदरसं विठ्ठलाचं देऊळ. गावाशेजारून सारा शिवार फुलवत जाणारी निर्मळ नदी. नदीकाठी भाऊंचा भला मोठा हिरवागार मळा. मळ्यात सतत तुडुंब भरलेली विहीर. विहिरीलगतच असलं भाऊंचं मळ्यातील घर. गावात शाळा, तालीम, ग्रामपंचायत, पाणवठा, हरिनामाची गोडी कळण्यासाठी भाऊंनी निर्माण केलेलं विठ्ठलपंथी भजनी मंडळ. आपली मराठमोळी संस्कृती जपण्यासाठी, वाढवण्यासाठी माईंनी रुजवलेल्या जात्यावरच्या ओव्या, मंगळागौर, गौरी गणपतीमधील गीतं, उखाणं यासारख्या अनेक गोष्टी. देवळातून कानी पडणारे ज्ञानोबा तुकोबाचे भक्तिरसाने भरले पवित्र अभंग. रम्य सकाळ, विलोभनीय संध्याकाळ, पाखरांचं गोड गुंजन. संध्याकाळच्या वेळी परतताना गाई गुरांच्या गळ्यातील मंजूळ घंटानाद. आणि विशेष म्हणजे जे पेरावं त्याचं सोनं व्हावं अशी काळी माती, तिचा दरवळणारा सुगंध. भाऊ माईंच्या रूपानं गावाला लाभलेला भगवंताचा कृपा आशीर्वाद. काय नव्हतं इथं, जणू नव्यानं रामराज्यच अवतरलं होतं. वाड्याच्या सावलीत, वाड्याच्या मायेत 18 पगड जाती एक दिलानं राहतात. गुण्या गोविंदानं नांदतात. रामासाठी भाऊंचा वाडा म्हणजे मंदिर होतं. आणि भाऊ आणि माई त्यांची विठोबा रखमाई. वाड्यात कशांचीही दादात नव्हती. गळ्यात तर नुसतं सोनं पिकायचं. मळा सांभाळायला गडी माणसं होती. भगवंतानं भाऊंना सारं भरभरून दिलं होतं. पण एका बाबतीत त्यानं हात आकडला होता. भाऊ माईचं पोट पाणी काही पिकलं नाही, पण त्याची त्यांनी कधी खंती केली नाही. साऱ्या गावची पोरं हीच त्यांना आपली वाटत होती. मात्र वाड्याला उत्तराधिकारी आणि भाऊंचा वारसा पुढं चालवणारं कोणीतरी हवं होतं. आणि म्हणून भाऊंनी पंढरीच्या वारीत सापडल्या रामाला दत्तक घेतलं होतं. भाऊ विठ्ठल भक्त होते. गावच्या विठ्ठलाच्या देवळातील पुजारी. नित्य नेमाने सकाळ संध्याकाळ विठ्ठलाची पूजा करायचे. गळ्यात तुळशी माळ, कपाळी गोपीचंदनाचा टिळा आणि मुखात सतत रेंगाळणारं हरिनाम. भाऊंची पंढरीची वारी कधी चुकली नाही.
आषाढात गावातून भाऊंची दिंडी निघायची, पायी वारी. भाऊंच्या गळ्यात विना, खांद्यावर भगवी पताका आणि मुखात रामकृष्ण हरीचा जप. मजल दर मजल करत वारी थेट पंढरपुरात जाऊन थांबायची. गावातील एखाद दुसरा वारकरी खर्चाअभावी येण्यास टाळाटाळ करायचा, पण भाऊ सोबत असले की त्याची चिंता मिटायची. खर्चाची बाजू भाऊ स्वतःच्या खांद्यावर भगवी पताका घेतल्यासारखे घ्यायचे आणि म्हणायचे, चिंता मिटवणारा मी कोण? आमच्या साऱ्यांची काळजी ती आला, त्या पांडुरंगाला. तो आपली वाट पाहत तिथे विठेवरती उभा आहे. तो भक्तीचा भुकेला आहे. फक्त आपल्या हृदयात त्याच्याविषयी ओढ असली पाहिजे. मग काय, पायही त्याचेच आणि चालवणाराही तोच. अशाच एका वारीत पंढरपुरात एक 5-6 वर्षांचा गोरा गोमटा पोर भीक मागून पोट भरताना भाऊंनी पाहिला. त्याच्याजवळ गेले, विचारपूस केली. आई बापाविना असलेलं पोर होतं ते. भीक मागून पोट भरत होतं. त्याच्या डोळ्यातील निरागस भाव पाहून भाऊंचं करुणेनं भरलेलं हृदय विरघळलं. त्याने त्याला उचलून कडेवर घेतलं, वारीतून गावी घेऊन गेले. विठ्ठलानं आपल्यावर कृपा केली. या मुलाच्या रूपानं पांडुरंगानं आपल्याला प्रसाद दिला असं भाऊंना वाटलं. देवानं दिलेला प्रसाद पाहून माईंना उदंड वाटलं. भाऊंनी त्याला दत्तक घेण्याचं ठरवलं. साऱ्या पंचक्रोशीला जिलेबी लाडवाचं जेवण घालून त्याचं दत्तक विधान केलं. प्रेमानं नाव ठेवलं राम, आणि मग रामचा रामा झाला. भाऊ माईंच्या संस्कारात रामा लहानाचा मोठा झाला. तो त्याचे संस्कार सोबत घेऊनच. रामा त्यांच्यासाठी रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक होता. पण रामा आपली लायकी कधीच विसरला नाही. वाड्यातील गाभाऱ्यात बसण्यापेक्षा त्याला वाड्याची पायरी बनून राहण्यातच सुख वाटू लागलं. भाऊंची विधवा बहीण यशोदा वाड्यातच राहते. भोळ्या मनाची यशोदा भाऊंची बहीण शोभत होती, पण तिच्या नशिबी देवानं संसार सुख मात्र लिहिलं नाही. यशोदा मळ्याचा हिसाब किताब पाहते. शिवाय माईंना वाड्यातील कामात आल्या गेलेल्यांची बडदास्त ठेवण्यास तेवढीच मदत होते. रामा गडी माणसं राबवून घेऊन मळा सांभाळतो. मळ्यातून येणाऱ्या उत्पन्नाची पै न पै भाऊंच्या सल्ल्यानं यशोदाबाईंच्या हवाली करतो. कधी कधी भाऊ त्याला प्रेमानं म्हणायचे, अरे रामा, हा इतका पै न पैचा हिसाब द्यायला तू काय कोणी परका का आहेस? सारं तुझंच आहे रे बाबा. त्यावर रामा म्हणायचा, नाही भाऊ, मला ह्या गोष्टीचा अजिबात मोह नाही. माझ्यासाठी तुम्हीच सारं माझं खरं धन आहात, आणि भगवंतानं तुमच्या संस्काराचा वारसा पुढं चालवण्याचं बळ दिलं तरी माझ्यासाठी पुष्कळ झालं. दर एकादशीला देवळात भजन कीर्तनाचा कार्यक्रम व्हायचा. दरवेळी भाऊ नवनवीन कीर्तनकारांना बोलवायचे. सारा गाव कीर्तनात रंगून जायचा, हरिनामात तल्लीन व्हायचा. कीर्तन झालं की उशिरापर्यंत भजनाचा कार्यक्रम रंगायचा. साऱ्या कार्यक्रमाला माई मोठ्या आवडीनं चहा फराळ पुरवायच्या. इतरही जो लागेल तो खर्च भाऊ भक्तिभावाने स्वतः करायचे. देवाच्या दयेनं भाऊंना कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. मळ्यात भरपूर पिकायचं. कायम बाळसेदार मळा, खाणारी तोंड मोजकीच, पण भाऊ साऱ्या गावाला सोबत घेऊन खायचे. अडल्या गांजलेल्यांना मदत करणं हा तर भाऊंचा स्थायी भाव. कुणाचं लग्न असेल तर भाऊ नुसती भटजीचीच भूमिका पार पाडत नसत, तर घरच्या कारभाऱ्यासारखं स्वतः सर्व जबाबदारी आपल्यावर घेत. काही कमी पडलं तर आपल्याजवळचं देत, पण पै पावण्यात गावचा आप जाऊ देत नसत. गावात कोणतंही काम असो, भाऊ स्वतः पुढाकार घेऊन करायचे. मग ते सार्वजनिक असो अथवा घरगुती. हरिनाम सप्ताह असो व गावची जत्रा असो की मुसलमानांचा सण, तो भाऊंच्या सल्ल्याशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय होत नसे. आणि भाऊही आपल्या देखरेखीखाली सर्व तितक्याच उत्साहानं पार पाडायचे. जातीपातीला भाऊंजवळ थारा नव्हता. पिढ्यानपिढ्या चालत आलेली वैदिकी आजही माई जोमानं पार पाडायच्या. माईंच्या हाताला गुण भारी.
सर्दी, फडसं, ताप, डोकेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, जुलाब, उलटी यासारख्या किरकोळ दुखण्याला दवाखान्यात जावं लागायचं नाही. माईंच्या हातचं औषध घेतलं की उतारा पडायचा. माईंच्या रूपानं वाड्यात धन्वंतरीचा वास असायचा. माईंनी मात्र कधी कोणाकडून औषधाचा एक पैसा घेतला नाही. एकदा गावाबाहेरच्या वाडीवर बापू सुताराची बायको आडली. कातर वेळ झालेली. लोक हातात कंदील काट्या घेऊन वाड्यावर धापा टाकत आली. माईंच्या कानावर घातलं. हातातील काम टाकून माईने औषधाचा बटवा घेतला आणि सुताराच्या वाडीवर गेल्या. सारी रात्र माईने प्रयत्नांची शिकस्त केली. तांबडं फुटायच्या टायमाला बाई मोकळी झाली. माईने मग सुटकेचा श्वास सोडला. श्रीहरीनं माझ्या हाताला यश दिलं बाबा, माई बाहेर येत बोलल्या. बापूसह इतर माणसं बाहेर ताटकळत बसली होती. माईंचा शब्द ऐकून साऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. बापू, साऱ्या गावाला साखर वाट आता. तुला मुलगा झाला. बाळने आई दोघं बी सुखरूप आहेत, म्हणत माई खळखळून हसल्या. बापू डोळ्यात पाणी आणून माईंच्या पाया पडत म्हणाला, माई, असल्या वाईट वेळेला देवा साऱ्या धावून आल्यासा बघा, म्हणून आज 2 जीव वाचलं. तुमचं हे उपकार कसं फेडायचा मी? अरे बापू, उपकार कसलं त्यात? मी माझं कर्तव्यच केलं आणि माणसानंच माणसाच्या उपयोगाला आलं पाहिजे, नाहीतर त्याचा जन्माला येऊन उपयोग काय? बापूच्या पाठीवरून हात फिरवत माई म्हणाल्या. बापू माईंना वाड्यावर सोडून गेला. जाताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच माईंची कमाल होती. भाऊ माईंना समाधान वाटलं. 2 जीव वाचवण्यास भगवंतानं माझ्या हाताला यश दिलं, असं म्हणत माईने समाधानानं हात जोडलं. एखादा गरीब शेतकरी नडला म्हणजे काहीतरी जिन्नस गहाण ठेवून वाड्यावर भाऊंकडे पैसे मागावयास यायचा. त्यावर भाऊ त्याला म्हणायचे, काय रे, भाऊचा वाडा म्हणजे तुला काय व्याज बट्टा करणाऱ्या सावकाराचं घर वाटलं की काय? जा, जे आणलंस ते माघारी घेऊन जा. पुन्हा असं केलास तर 1 पैसा मिळणार नाही. भाऊ त्याच्यावर रागाला दम देत आणि त्याची नड भागवत. भाऊंचा पैसा गावभर पसरला होता, पण त्यांनी कधीच कुणाला नागवलं नाही. कोणी बाई माणूस नडलं आडलं तर ते सरळ माईंकडे जात. माई तिच्या अडचणीला उभी राहत. वाड्यावर कुणीही मदतीसाठी जावो, भाऊ माईंनी कधीच कोणाला निराश केलं नाही की कधी हात आकडता घेतला नाही. त्यामुळं गोरगरिबाला त्यांचा मोठा आधार वाटायचा. जणू वाडा म्हणजे कल्पवृक्षच. त्यांच्या सावलीत बसून जे मागावं ते हजर व्हायचं. निरपेक्ष भावाने साऱ्यांच्या अडचणीला धावून जाणं हा दोघांचाही स्वभाव. त्याने कधी भेदभाव केला नाही की जातपात मांडली नाही. त्यांचं गावाशी असलेलं नातं त्यांच्या हृदयातून उमललं होतं. आपली अडचण घेऊन मोठ्या काळजीने वाड्यात गेलेला माणूस हसत हसत बाहेर यायचा. साऱ्या गावाला त्यांनी सारं काही दिलं आणि देवानेही त्यांच्या बाबतीत आपला हात आकडता घेतला नाही. मळ्यातील दावणीला गुरंढोरं भरपूर, त्यात बैलजोडी तर दृष्ट लागावी अशी. दुभत्या जनावरात गाई म्हशी होत्या, त्यामुळं दूध दुभत्याची कमतरता नव्हती. रामागडी माणसं घेऊन मळ्यातील हा सारा जमदाळा सांभाळायचा. भाऊंचाही बराचसा वेळ मळ्यातच जायचा. मळ्यात 10-20 हाताचं काही नडीचं काम निघालं की मग रामा भाऊंना बोलवायचा. गावात जाऊन भाऊनी शब्द टाकताच सारा गाव मत्तीला धावून जायचा. भाऊही त्यांना मोबदल्यापेक्षा अधिक द्यायचे. मळ्यात गेलेला माणूस कधी रिकाम्या हातानं परतायचा नाही. कोणी वांगी घेऊन, कोणी कोबी, कोणी मिरच्या, कोणी वाळकं भाजीपाला, जे हवं असेल ते घेऊन जायचं. गावातील एखादा म्हणायचा, अहो भाऊ, असं जर प्रत्येकाला देत राहिला तर हातात काय बी राहायचं नाही. त्यावर भाऊ हसून म्हणायचे, नेहू दे रे, नेहून किती नेतील, माझं नशीब तर घेऊन जात नाहीत ना. गरिबानं खाल्लं तर कुठं जातंय. त्यांच्या मुकी लागून पोट भरल्यावर आशीर्वाद तरी देतील.
आणि श्रीहरीने इतकं दिलंय की कितीही दिलं तरी शिल्लकच राहतंय बघ. भाऊंच्या या अशा स्वभावामुळे एखादा गरीब मळ्यात शिरून जे जे हवं ते अगदी मालकी हक्कानं घेऊन जायचा. भाऊनी कधीच कोणाला अडवलं नाही. त्यामुळेच निस्वार्थी बुद्धीनं वागणारा हा भोळा जीव साऱ्यांना हवा हवासा वाटायचा. गावच्या पोरांचे भाऊ म्हणजे जीव की प्राण. व्यायामाचं महत्त्व पटवून देऊन भाऊनी गावच्या पोरांना तालीम बांधून दिली. भाऊ त्यांना स्वतः खुराक पुरवायचे, मेहनत करायला लावायचे आणि गावच्या जत्रेत कुस्तीचे फड रंगायचे. त्याशिवाय मुलांच्या आरोग्याची, शिक्षणाची काळजी पोटच्या मुलांप्रमाणे स्वतः घ्यायचे. शिक्षणाच्या बाबतीत कुणाला काही कमी पडू द्यायचे नाहीत. गावातील प्रत्येक मुलाचे शिक्षण हे झालेच पाहिजे यासाठी त्यांचा अट्टाहास असायचा. शिक्षणासाठी ते कोणत्याही प्रकारची मदत करण्यास अगदी मध्यरात्रीही तयार असायचे. न्याहारीच्या वेळेपर्यंत सारी पोरं तालमीत घुमायची. अंगाचा सारा घाम मातीत मिसळला की त्यांना भाऊंच्या मळ्याची आठवण व्हायची. भाकरी बांधून घेऊन मग हे टोळकं भाऊंच्या मळ्यावर उधळायचं. भाऊ मळ्यात हजर असले की आज्ञाधारक मुलांप्रमाणे भाऊंना विचारायचे की, भाऊ आम्ही विहिरीवर आंघोळ करू का? त्यावर भाऊ बारीक डोळे करून म्हणायचे, अरे चोरानो, विचारायच्या आधी कोणती गोष्ट करायची माहीतच नाही तुम्हाला? जा जा, काय वाटेल ते करा, पण कशाची नासाडी मात्र करू नका. भाऊंना पोरांच्या साऱ्या खोड्या ठाऊक असायच्या, तरीही आपलीच पोरं आहेत म्हणून कानाडोळा करायचे. पडत्या फळाची आज्ञा मिळतात सारी विहिरीकडे सटकायची. पहिला कार्यक्रम कपडं धुण्याचा. धुवून झाल्यावर ते बांधावर सुकत घालायचे. मग विहिरीत सुरुंगा मारायचा. किरणा, सुरंग, गट्टा, मुटका असे सगळे प्रकार झाले की मग लपंडाव सुरू व्हायचा. शिवाशिवी रंगात यायची. चांगली पोटाची आठवण होईपर्यंत विहिरीत पोहायचं. कडकडून भुका लागल्या की मग आंब्याच्या गार सावलीत भाकरी सोडायची. त्यात कुणाला कांदा, मेथी, पात किंवा काकडी, मुळा भाकरीसोबत खायची हुक्की यायची. मग कुणाला जे हवं ते तो हक्कानं घेऊन यायचा. न्याहारी झाली की वडाच्या झाडावर सूरपारंब्यांचा डाव रंगायचा. खेळ झाला की केळी, काकडी, हरभरा जे हाताला गावल ते खायचं. दिवस कलू लागला की घरची आठवण व्हायची. मग सारी, भाऊ आम्ही घरी चाललो अशी हाळी करीत घरी पळायची. मग मळ्यात गेलेल्या पोरांचा दिवस कसा पाखरागत उडून जायचा कळायचं सुद्धा नाही. गौरी गणपतीचा उत्सव म्हणजे गावातील सर्वात आवडीचा आणि आनंदाचा सण. त्यात भाऊंचा वाड्यातील गणपती नवसाला पावणारा अशी सर्वत्र ख्याती. दूरदूरची लोक मोठ्या श्रद्धेनं नवस बोलायला यायचे. फुलांच्या माळाने आणि दिव्याच्या रोषणाईनं गावातील पोरं मोठ्या हौशेनं वाडा सजवायची. झगमगणाऱ्या वाड्याचं देखणं रूप डोळ्यात मावायचं नाही. पिढजात अलंकाराने वाड्यातील गणपती नटलेला असायचा. पोरांनी बनवलेल्या मकराची तर दृष्ट काढावी. माई गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायच्या. भाऊ शास्त्रशुद्ध पद्धतीनं पूजा बांधायचे आणि गावकऱ्यांच्या घोळक्यात भक्तिभावाने आरती व्हायची. एक दिवस सत्यनारायणाची पूजा व्हायची आणि वाड्यात गोड जेवणाच्या पंक्ती उठायच्या. विसर्जनाच्या दिवशी भव्य मिरवणूक ढोल ताशाने गुलालाच्या उधळणीत निघायची. गणरायाला निरोप देताना भाऊ माईंचे डोळे पाण्याने भरून यायचे. जणू आपलं गणूबाळ निरोप देऊन दूरच्या गावी चाललंय असं. भाऊ पंचांग पाहायचे. त्या निमित्तानं दूरवरचे लोक मोठ्या आशेनं भाऊंच्याकडे यायचे. जन्मपत्रिका पाहणं, कुंडली काढून देणं, कुणाची गुरं चुकली, कुणाचं लग्न ठरत नाही, कुणाला मुलं होत नाहीत, तर कुणाचा शेतीघराचा तिढा, एक सोडून 1000 भानगडी. भाऊ पंचांगाचा आधार घेऊन योग्य आणि अचूक सल्ला द्यायचे. निराश मनाला तेवढाच आशेचा किरण दिसायचा. भाऊ म्हणायचे, ज्याच्या भाग्यात जे लिहिलंय ते होणारच. ते तुम्हा आम्हाला बदलता येणार नाही. वाईट वंगाळ काहीतरी होणार म्हणून काळजी करण्यापेक्षा जे होईल त्याला धीरानं तोंड दिलं पाहिजे.
शेवटी काय, करता करविता तो भगवंत. श्रीहरीचं नाव घ्या, तोच तुम्हाला साऱ्यातून तारून नेईल. वाड्याच्या छत्रछायेखाली गाव अगदी सुखात नांदत होता. आनंदाचे दिवस कसे भुर्रकन उडून जात होते. भाऊ माईंच्या पुण्याईमुळे गावावर कधी दुःखाची सावली पसरली नाही. पण निसर्गापुढं कुणाचं काय चालणार. निसर्गाची चक्रच उलटी फिरली आणि कोरड्या दुष्काळानं नुसतं थैमान घातलं. पावसानं दडी मारली, सूर्य नुसता आग ओकू लागला. नद्या, विहिरी, तळी, शिवार, शेती करपून करपून गेली. अन्न पाण्या वाचून माणसं तळमळू लागली. चारा पाण्या वाचून गुरं डोरं मरू लागली. उपासमारीमुळं परिसरात फुटकळ चोऱ्यांचं प्रमाण वाढलं. शेताघरात चोऱ्या होऊ लागल्या. पोटापुढं हृदयातील माणुसकी हारली. स्वतःपुरता विचार होऊ लागला. आता निसर्गच कोपला, तिथं कोण काय करणार. भाऊनी विहिरीवर इंजिन लावून जेवढं पाणी होतं तेवढं गावाला पाजलं. गरिबांना धान्य पैसा जेवढी मदत करता येईल तेवढी केली. मळा तर पार रिकामा केला. सरकारनं दुष्काळी कामं काढली. गावातील बरीच लोक दुष्काळी कामावर जात होती. कुणी गाव सोडून जाण्याचा विचार करीत होतं. तशी भाषा भाऊंजवळ बोलून दाखवत होते. भाऊंनी साऱ्यांना वाड्यावर बोलिवलं आणि साऱ्यांनाच धीर देत समजावू लागले. गाव सोडण्याची भाषा कुणी करू नका रे बाबांनो. आपल्या काळ्या आईला सोडून जाण्यात काय अर्थ आहे. संकट काय आपल्यावरच नाही, ते सर्वावरच कोसळलं आहे. पर मुलकात जाऊन तरी काय करणार तुम्ही. काय व्हायचं ते आपल्या गावात होऊ दे. इथं मेलो तर गावची माती तरी नशीब होईल आपल्या. आणि गाव सोडून जाण्यात काय पुरुषार्थ आहे. जे काय करता येईल ते इथंच करा. दैवच कोपला आहे. माणसांच्या हातात आता काय काय उरलं नाही. आलेल्या संकटाला सर्वांनी धैर्यानं तोंड देणं एवढंच आपल्या हातात बाकी. सर्व त्या विठ्ठलाची मर्जी. तोच तारणार आणि तोच मारणार. भाऊंचं म्हणणं साऱ्या गावाला पटलं आणि गाव जागच्या जागी थांबला. लोकांचं होणारं हाल आणि चाऱ्या पाण्या वाचून मरणारी गुरं पाहून भाऊंचं काळीज तळमळायचं. उरातील दुःख विसरण्यासाठी, दुःखी जीवाला थोडा विसावा, विरंगुळा मिळण्यासाठी भाऊ हरिनामाचा आधार घेऊ लागले. विठ्ठलाच्या देवळात रोज भजन होऊ लागलं. पांडुरंगाला पाजर फुटून एखादी सर कोसळेल अशी भोळ्या जीवाला आशा वाटू लागली. दुष्काळाचं संकट थोडं की काय म्हणून नियतीनं वेगळंच अघटित घडवायचं ठरवलं होतं. घावावर घाव घालून नियतीला कोणता आसुरी आनंद मिळत होता हे त्या भगवंतालाच ठाऊक. कृष्ण पक्षातील अमावस्येची रात्र. गावावर अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. सारा गाव झोपेच्या अधीन झाला होता. देवळात भाऊसह सारे भजनात तल्लीन झाले होते. टाळासह तबला पेटी रंगात आली होती. वाड्यातील माझघरात माईनं यशोदा गाढ झोपल्या होत्या. भजन आटपून मध्यरात्री केव्हा तरी भाऊ येणार होते म्हणून रामानं वाड्याचा दरवाजा नुसताच पुढं लोटला होता. कंदील बारीक करून खांबावर लटकवला आणि बाहेरच्या सोप्यात रामा झोपी गेला. कंदिलाचा मिनमिनता प्रकाश वाड्याभर पसरला होता. आणि अचानक वाड्यावर दरोडा पडला. दुष्काळाच्या संकटात त्यांना हा मार्ग सोपा वाटला असावा. रामा नुकताच डोळा लागण्याच्या बेतात होता. दार उघडण्याच्या आवाजानं रामाला जाग आली. वाडा ऐस पैस. रामा उठून अंदाज घेऊ लागला. इतक्यात काही कळायच्या आत पाठीमागून रामाच्या डोक्यात काठीचा फटका बसला. तसा रामा जमिनीवर पडून बेशुद्ध झाला. मध्यरात्र उलटून गेल्यावर भाऊ वाड्यावर आले. वाड्याचा दरवाजा उघडाच. चौकात आले तर रामा निपचित पडलेला. रामाला अस्ताव्यस्त चौकात पडलेला पाहून भाऊंच्या मनात चलबिचल झाली. भाऊने रामाला हलवून जागा केला. रामा शुद्धीवर आला तसा काचबारून इकडं तिकडं पाहू लागला. भाऊ समोर दिसता ताडकन उठून उभा राहिला. भाऊना घेऊन वाड्याबाहेर आला. रामानं खच्चून बोंब ठोकली आणि भाऊना म्हणाला, भाऊ, वाड्यावर दरोडा पडला आहे.
सारं सारं संपलं आता. माई आत्यांचं काय झालंय काय माहीत. रामाचं बोलणं ऐकून भाऊंच्या काळजाचं पाणी पाणी झालं. बोंब ऐकून सारा गाव खडबडून जागा झाला. कंदील काट्या घेऊन सारे वाड्याकडे धावले, पण खूप उशीर झाला होता. 4 पैशासाठी आणि मुठभर धान्यासाठी त्या कसायाने 2 निष्पाप जीवांचे बळी घेतले होते. वाड्याची श्रीमंती वाड्यासाठीच काळ ठरली होती. माईंच्या अंगावर डोक्यावर काट्या कुऱ्हाडींचे घाव घातले होते. यशोदाबाईंचा दोरीनं गळा आवळून जीव घेतला होता. दोघीही माझघरात गतप्राण होऊन पडल्या होत्या. माई रक्ताच्या थारोळ्यात होत्या. काय साधलं त्यानं राधमांनी. नेऊन नेऊन किती नेलं असेल. धान्य, 4 पैसे, दागिने तेवढं नेलं असेल, पण साऱ्या गावाची सावली, साऱ्यांची माऊली कायमची हिरावून नेली. दिवसा वाड्यावर येऊन मागितलं असतं तर या उदार हृदयाच्या धर्मराजांनी मागतात त्यापेक्षा अधिक दिलं असतं. पण त्या पाषाण हृदय सैतानांना काय माहीत की हा मायेचा दयेचा वाहता झरा आहे म्हणून. त्यांनी कल्पतरूच मुळातून उपटून टाकला होता. या काळ्या कृष्णकृत्याला साक्ष असणारा वाडा मात्र मुळातून शहारला. वाड्याची भिंतने भिंत थरथरू लागली, खांब डगमगू लागले. हे दृश्य पाहून भाऊंची तर बुद्धीच हरपली. माईंच्या जाण्यानं भाऊंना जबरदस्त धक्का बसला. इतरांच्या दुःखावर फुंकर घालणारा आज स्वतःच दुःखसागरात बुडाला. भाऊंना दरदरून घाम फुटला. हृदयात जोराची कळ आली आणि भाऊ जमिनीवर कोसळले. थोड्या वेळाने भाऊ शुद्धीवर आले, पण हृदयाचा एक झटका येऊन गेला होता. रामाला व भाऊंना गावकऱ्याने सावारलं. सकाळ होताच वाऱ्यासारखी बातमी परिसरात पसरली. माईंच्या दर्शनासाठी नुसती रेग लागली. येणारा प्रत्येक जण हळहळत होता, अश्रू गाळत होता. ज्यांनी हे महापाप केलं त्यांना शिव्या शाप देत होता. गावकऱ्यांनी जड अंतकरणानं यशोदाबाई आणि माईंचा अंत्यविधी पार पाडला. अंत्यविधी आटोपून भाऊ स्वतःला सावरत कसे तरी गावात आले खरे, पण वाड्यात गेले नाहीत. जिथं माई नाही, जिथं वाड्याची आई नाही, तिथं जाण्यास भाऊंचं मन धजावत नव्हतं. माई विना वाड्यात आता काय उरलं नाही. वाड्याचा आत्माच निघून गेला असं भाऊंना वाटत होतं. त्यांनी सरळ विठ्ठलाचं देऊळ गाठलं. विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं. मागण्यासारखं काही नव्हतं. गाभाऱ्याच्या भिंतीला पाठ टेकून गुडघ्यात मान घालून बसले ते. रामा भाऊंना वाड्यावर नेण्यास आला, पण भाऊंचं मनच मेलं होतं. त्याने देऊळ सोडलं नाही की पाणी घेतलं नाही. साऱ्यांना धीर देणाराच आज शून्यात हरवून गेला होता. माईंचं जाणं भाऊंसाठी खूप मोठा धक्का होता, आणि त्यात बहीण गेल्याचं दुःख. माई विना जगणं ही कल्पनाच भाऊंना असह्य होऊ लागली. माई गेल्याचं दुःख भाऊंच्या मनात खोल कुठंतरी घर करून बसलं. माई विना भाऊ हे गणितच कुठंतरी अपूर्ण वाटू लागलं. माई गेलेल्या वाटेकडं भाऊंचं मन झेपावू लागलं. त्यांच्या पाऊल खुणा भाऊंना खुणावू लागल्या. भाऊनी अन्न पाणी सोडलं, मात्र विठ्ठलाचं नामस्मरण अखंड चालू होतं. भाऊ, वाड्यात चला, 2 घास खाऊन घ्या. तुम्हीच जर असा धीर सोडला तर मग आम्ही साऱ्याने कुणाकडे जायचं. जो तो आपल्या परीनं भाऊंच्या विनवण्या करू लागला, पण भाऊ हल्ले नाहीत. रामानं भाऊंचे पाय धरून हंबरडाच फोडला, मात्र भाऊ गपगार. माई गेल्याचं दुःख होतंच, त्यात भाऊ नाही मुकणार म्हणून रामासह साऱ्या गावाला चिंता वाटू लागली. आज 12 दिवस झाले भाऊनी पाण्यालाही स्पर्श केला नाही, आणि अशात त्यांना हृदयाचा दुसरा झटका आला. घाम फुटला, हालचाल बंद झाली, आणि भाऊ बेशुद्ध झाले. रामा धावत जाऊन शेजारच्या गावातून डॉक्टर घेऊन आला. डॉक्टर तपासत होते. सारे देवळाबाहेर चिंता करीत थांबले होते. रामा भिंतीच्या आधारानं खाली बसला, मान गुडघ्यात घातली. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. थोड्या वेळाने डॉक्टर देवळातून बाहेर आले.
रामाने गुडघ्यात घातलेली मान वर काढली. डॉक्टरांचा चेहरा पडला होता. माफ करा, खूप उशीर झालाय. भाऊसाहेब आज आपल्यात नाहीत. डॉक्टर इतके बोलले आणि गर्दीतून वाट काढत सावकाश निघून गेले. क्षणभर भूकंप झाल्याचा भास झाला. पुन्हा एकदा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. रामासह गावाने हंबरडा फोडला. विठ्ठलाचं देऊळ अश्रूने धुवून निघालं. भाऊंना पाहण्यासाठी, त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील लोकांची झुंबड उडाली. प्रत्येकजण पायाखालची जमीन सरकल्यासारखा सैरभैर झाला. भाऊंच्या पायावर डोकं ठेवून रडला, हळहळला. ज्याच्या आयुष्यभर भक्तिभावाने सेवा केली, जनता जनार्दनामध्ये ज्याला प्रत्येक क्षणी पाहिला, प्रत्येक श्वासागणित ज्याचं नामस्मरण केलं, त्या विठ्ठलालाच पाजर फुटला नाही. तिथं ही गरीब माणसं दुःख करण्यापलीकडे काय करणार होती? धीर देणाराच निघून गेला. त्यांचा चालता बोलता विठ्ठलच त्यांना पूर्क करून वैकुंठाला गेला, माघारी न येण्यासाठी. संध्याकाळी भाऊंच्या अंत्ययात्रेची तयारी झाली. भजनी मंडळ हजर झालं आणि आभाळात ढग जमू लागले. भाऊंची अंत्ययात्रा निघाली. समोर भजनी मंडळ अभंग गाऊ लागले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आणि पावसाची हलकी सर कोसळू लागली. जाता जाता भाऊनी पावसाच्या रूपानं आशीर्वाद दिला होता. गावाचं दुष्काळाचं संकट सोबत घेऊन जात होते. पण भाऊंच्या दुःखापुढं पडणाऱ्या पावसाचं कौतुक गावकऱ्यांना वाटलं नाही. साऱ्यांच्या भावना दुःखात गुरफटल्या होत्या. मन उदास उदास झाली होती. अभंगाच्या संगतीत गावकऱ्यांनी मळ्यातच माईंच्या शेजारी भाऊंचा अंत्यविधी पार पाडला. माईंचं सुतक संपतं न संपतं तोच भाऊंचंही सुतक गावानं 12 दिवस पाळलं. गावानं जबाबदारी ओळखून मळ्यातच भाऊ माईंची समाधी बांधली. प्रत्येक सणाला, यात्रेला गावकरी या 2 अश्राप जीवांना नैवेद्य दाखविल्याशिवाय, त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय समारंभ सुरू करत नाहीत. भाऊ माई गेले. गावाचा आधार गेला. वाड्याचा आत्मा, गावाची शोभा गेली. चैतन्य हरपलं. वाड्यासह सारा गाव आईबाप नसलेल्या लेकरागत पोरका झाला. साऱ्या गावाला पावलोपावली भाऊ माईंची आठवण होते. मग कुणी उठून मळ्यात जातो, श्रद्धेनं समाधीवर 2 फुलं वाहतो, माथा टेकतो, अश्रू गाळतो आणि मग माघारी फिरतो. आज सारा गाव मरगळलेल्या स्थितीत आठवणीवर जगतोय. या छोट्याशा गावात अशीही माणसं होऊन गेली असं पुढच्या पिढीला कुणी सांगितलं तर कुणी विश्वासही ठेवणार नाही. पण वाडा मात्र त्यांचा आदर्श सांगत आजही उभा आहे. मात्र गावावर आईच्या मायेनं पसरलेली वाड्याची सावली कुठंतरी हरवली आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.
मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.